चक्षुश्रोत्रं क उदेवो युनक्तु श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचो अवाचं स उप्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीरा प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यादन्यदेव तद् विदितादथो अविदितादधि इति शुश्रुमपूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम् तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन प्राणिति येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते इति प्रथमः खण्डः। अथ द्वितीयः खण्डः। यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि नूनम् त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपं यदसत्त्वं यदस्य देवेष्वतनु मीमांस्यमेव ते मन्ये विदितम् नाहं मन्ये सुवेदेति नून वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नून वेदेति वेद च यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम् प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दते अमृतम् इह चेदवेदीदथ सत्यमस्ति न चेदिहा वेदीन्महती विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति इति द्वितीयः खण्डः। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्।
वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भाम् शंकरा द्या माझ्याकडे, द्या माझ्या. कृते श्रीगणकाचार्यः त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे प्रभुव्या भृगुव्यासौ च कलौ स्तु शंकर स्मृतम्। शंकर शंकराचार्य सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ओम आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहम् ब्रह्म कुर्यात् ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणमस्त्व निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय
उपनिषत्सु धर्माते मयि संतु ते मयि संतु. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. सद्गुरूंच्या कृपेने व भगवंताच्या आशीर्वादाने आज आपण केनोपनिषदाला प्रारंभ करतोय. सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांना शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो. सर्व परमाचार्यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि उपनिषदाला प्रारंभ करतो. सामवेदीय दर्शन असल्यामुळे सामवेदामध्ये हे उपनिषद सामावलं असल्यामुळे ह्या उपनिषदाला सामवेदीय उपनिषद असं नाव दिलं आहे. सामवेदातल्या तौलाकार शाखेचं हे उपनिषद असल्यामुळे याला तौलाकार शाखेचं मानलं गेलेलं आहे. आणि या उपनिषदाचा प्रारंभ केन शब्दांनी झाला असल्यामुळे या उपनिषदाला केनोपनिषद असं नाव देण्यात आलेलं आहे. या उपनिषदात एकूण 4 खंड आहेत आणि गूढ असं चिंतनात्मक ज्ञान या उपनिषदामध्ये घडलं. या उपनिषदाची उंची अतिशय जास्त आहे. अर्थवाद असतो याचा अर्थ बाकी उपनिषदांची कमी आहे असं घ्यायचा नाही. अर्थ हा घ्यायचा की या उपनिषदाची खूप उंची आहे. या उपनिषदातल्या पहिल्या 2 खंडांची आदरणीय नीलाताईंनी ते खंड या ठिकाणी आपल्या समोर उद्घृत केले आहेत. आपण ते शुद्ध स्वरूपात ऐकले आहेत. 4 खंडांपैकी 2 खंडांची रचना पद्यात्मक आहे आणि सामवेदीय उपनिषद असल्यामुळे उर्वरित 2 खंडांची रचना गद्यात्मक आहे. कारण सामवेद कसा आहे सामवेद हा गायनाचा वेद आहे म्हणून तो पद्यात्मक आहे. म्हणून त्याचे सगळे शब्द हे कसे आहेत संगीतबद्ध करता येतात असे. आणि म्हणून पहिले 2 पद्यात्मक आहे खंड
आणि नंतरचे 2 खंड गद्यात्मक आहेत. ईश्वराचं स्वरूप, ईश्वराची उपासना, समाधी साधन चतुष्टय, समाधी संपत्ती, यक्षोपाध्यान, यक्षोपाख्यान आणि ब्रह्मविद्येची स्तुती या उपनिषदामध्ये आढळते. या उपनिषदातले सगळे ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे आणि गंभीर सुद्धा आहे. आध्यात्मिक ज्ञानाचे गूढ चिंतन या उपनिषदामध्ये दडलेलं आहे. आणि आपण सामवेदाला किती महत्व देतो हे आपल्याला ठाऊक आहे. वेदानाम सामवेदोस्मी, काय म्हणतात भगवंत 10व्या अध्यायामध्ये, वेदानाम सामवेदोस्मी, मी वेदातील वेद आहे आणि तोही सामवेद आहे. आणि म्हणून केनोपनिषदाला सामवेदीय उपनिषद म्हणतात. भगवान पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी दशोपनिषदावर भाष्य केलंय. आणि ह्या 10 भाष्य केलेल्या प्रमुख उपनिषदामध्ये केनोपनिषदांनी आपलं स्थान मिळवलेलं आहे. म्हणजे याची उंची काय असेल याचा विचार करा. ब्रह्मसूत्रावर भाष्य करत असतात आचार्यांनी दशोपनिषदांचा अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे आणि उपनिषद मंत्रांचा उल्लेख केला आहे. आणि म्हणून या 10 उपनिषदांना अन्य सर्व उपनिषदांपेक्षा अधिक महत्व आलेलं आहे. म्हणजे बाकी उपनिषदांना गौण उपनिषद म्हटलं जातं आणि ह्या उपनिषदांना दशोपनिषदांना मुख्य उपनिषद म्हटलं जातं. आता सगळ्याच उपनिषदांमध्ये ब्रह्मविद्या सांगितली गेली असल्यामुळे गौण उपनिषद आहेत असं म्हणत असताना त्या गौण शब्दाचा अर्थ निकृष्ट असा होत नाही. नाही तर मग बाकी उपनिषद गौण आहेत. बाकी उपनिषदांमध्ये ब्रह्मविद्या सांगितली असताना ती उपनिषद गौण स्वरूपाची कशी होतील? पण ब्रह्मसूत्रामध्ये वरचे वर ज्या मंत्रांचा उल्लेख आहे ते मंत्र दशोपनिषदातले असल्यामुळे इतरांना गौण उपनिषद असं म्हटलेलं आहे. नाहीतर गौण म्हणजे निकृष्ट असा अर्थ या ठिकाणी होत नाही. गौण म्हणजे दुय्यम असा सुद्धा अर्थ या ठिकाणी होत नाही. कारण एक ब्रह्मविद्या श्रेष्ठ आणि दुसरी ब्रह्मविद्या कनिष्ठ असं होऊ शकत नाही. म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च आणि दुय्यम असे अर्थ या ठिकाणी नसून ब्रह्मसूत्रामध्ये ज्यांचा उल्लेख आहे अशा उपनिषदांना मुख्य उपनिषद म्हटलं आहे आणि बाकी उपनिषदांना अमुख्य उपनिषद असा शब्दप्रयोग केला गेलेला आहे. म्हणून बाकी उपनिषद हलकी ठरत नाही. तरी पण चर्चा दशोपनिषदांचीच असते नेहमी. माऊलीची पण ओबी घ्या. काय म्हणते माऊली? दशोपनिषदे, माऊलींच्या उल्लेख सुद्धा ओबी सुद्धा 10 उपनिषदांचाच उल्लेख आहे. त्यामुळे दशोपनिषदांना प्राधान्यत्वाने स्थान देण्यात आलेलं आहे. एकदा त्या 10 उपनिषदांची नावं सांगून देतो. ईश, नंबर 2 केनोपनिषद, ईशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडुक्योपनिषद
ऐतेरेय उपनिषद, तैतेरीय उपनिषद, छांदोग्य उपनिषद आणि बृहद आरण्यक उपनिषद अशी ही 10 उपनिषदे आहेत. थोडक्यात ईशकेन कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतेरीय, तैतिरीय, छांदोग्य आणि बृहद असे यांना शॉर्ट क्लिक नेम ज्याला म्हणतात ते लोकांनी दिलेले आहेत. आता जे ऋग्वेद ऐतेरीय उपनिषद हे ऋग्वेदातलं आहे. कृष्ण यजुर्वेदातले कठोपनिषद, तैतिरीय उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद आहे. शुक्ल कृष्ण यजुर्वेदामध्ये 3 उपनिषद आहेत, कठ, तैतिरीय आणि बृहदारण्य. शुक्ल यजुर्वेदामध्ये ईशावास्य हे उपनिषद आहे. सामवेदामध्ये आता आपण आरंभ केले असलेलं केनोपनिषद आहे आणि छांदोग्य उपनिषद आहे. सामवेदामध्ये केन आणि छांदोग्य उपनिषद आहे. अथर्व वेदामध्ये प्रश्नोपनिषद, मुंडक उपनिषद आणि मांडुक्य उपनिषद आहे. अशा पद्धतीने 10 उपनिषद झाले. ऋग्वेदामध्ये ऐतेरीय, यजुर्वेदामध्ये कृष्ण शाखेत कठ, तैतिरीय, बृहदारण्य, शुक्ल शाखेत ईशावास्य, सामवेदामध्ये केन आणि छांदोग्य आणि अथर्व वेदामध्ये प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य. आता आपल्याला सगळा अंदाज येऊन गेला आहे आणि उपनिषदांचा अभ्यास का करायचा. सर्व उपनिषदामध्ये ब्रह्मविद्या सांगितली आहे. बऱ्याच उपनिषदांमध्ये बऱ्याच संवाद पद्धतीने ब्रह्मविद्या सांगितली आहे आणि केनोपनिषद त्यातलं एक आहे. संवाद पद्धतीने गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. आपल्या वेदांताचं आणि आपल्या वेदाचं, आपल्या तत्वज्ञानाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? संवाद पद्धत. छांदोग्य उपनिषदात सुद्धा संवाद पद्धत, गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. गुरु आणि शिष्य यांचा एकांतात संवाद व्हायला पाहिजे. गुरु शिष्याची या एकांती अक्षरे माहिती तुम्हाला. गुरु आणि शिष्य यांचा एकांत व्हायला हवा आणि शिष्यानी आत्मविद्या विषयक प्रश्न विचारायला हवे. मूलग्रामी प्रश्न विचारायला हवे. मूलगामी प्रश्न म्हणजे बेसिक क्वेश्चन्स. आणि त्यामुळे हे उपनिषद, सगळे उपनिषद सर्व स्तरांवरच्या लोकांना समजण्यासाठी उपयुक्त झाले प्रश्नोत्तर पद्धतीने असल्यावर. विशेषतः मंद, मध्यम आणि तीव्र बुद्धिमत्ता असलेल्या सर्व लोकांकरता ही उपनिषद सहज समजण्यासाठी सोपे झालेली आहे. सामान्यांनाही कळू शकेल अशी ही उपनिषद आहेत. आम्ही उपनिषदांचा एक भाऊ करून ठेवला. बापरे, उपनिषद आम्ही भाऊ करून ठेवला. पण घाबरण्याचं अजिबात कारण नाही, धास्ती भरण्याचं अजिबात कारण नाही. काय करायचंय हे मला समजू शकतं हे पहिले डोक्यात घे. उपनिषदांनी आपल्यावर अनंत उपकार केले. वेदामध्ये ऋचा किती आहेत? 1,00,000. किती आहेत? 1,00,000हून अधिक ऋचा आहेत वेदांमध्ये. श्रुती माता आमच्यासाठी केवढी कनवाळू आहे बघा. या 1,00,000तल्या 80,000 ऋचा या कर्मपर आहेत. किती? का बरं? जास्तीत जास्त लोक कोणत्या
पर असतात. 16,000 ऋचा उपासना पर आहे. कर्मानंतर बाकी लोक कशात असतात? सध्या काय सुरू झालाय? नवरात्र. मग पाठ, हे पाठ ते पाठ, एवढे पाठ तेवढे पाठ, 108 पाठ, 1008 पाठ सुरू झाला. त्यामुळे जे कर्मपर नाहीत ते उपासना पर असतात. आणि मग उपासनेचाही काय चालतो? मग उरतात 4%. आणि 4% भाग म्हणजे 4,000 ओव्या ऋचा ज्याला म्हणतो, या ज्ञानपर आहे. आणि ह्या 4,000 ऋचा या उपनिषदांमध्ये. वेदांमधले जे 4,000 ऋचा आहेत त्या ज्ञानपर आहेत. म्हणून वेदामध्ये 80% कर्मकांड आहे, 16% उपासना कांड आहे आणि 4% ज्ञानकांड आहे. इथे गर्दी कमी राहील यात काही शंका आहे का? किती लोक येऊन बसतील? 4% मधले जे उत्सुक असतील ते. बाकीचे येतील का? 4% जे उत्सुक आहेत ते येणार. मग ज्ञान सत्राला किती, उपासना सत्राला किती आणि कर्म सत्राला किती? मी आता एका गावाला गेलो होतो, नाव सांगत नाही. त्या गावाला मंदिरामध्ये ज्ञानसत्र फारसे व्हायचे नाही, कारण त्याची व्यवस्थाच नव्हती, आर्थिक तरतूद. झाले तर लोक यायचे नाही. उपासनेला बऱ्यापैकी काही लोक असायचे, मात्र यज्ञ याग वगैरे याला, पाठ पठण याला भरपूर संख्या असायची. उत्पन्न कसं वाढायचं? बॉडीने विचार केला, चॅरिटी कमिशन आपला ट्रस्टनी, आणि त्यांनी एक शक्कल काढली. सगळ्या प्रकारच्या देणग्या वेगळ्या, आणि एक वेगळं देणगी ठेवली, त्याचं नाव दिलं मनोकामना पूर्ती. काय नाव दिलं त्यांनी? मनोकामना पूर्ती. आणि देणग्या यायला लागल्या मनोकामना पूर्ती मध्ये. त्यांनी त्याचा एक स्वतंत्रच विभाग करून टाकला आणि ते म्हणाले मनोकामना पूर्तीमध्ये आहे ना सारखं पैसे येत राहत. आणि त्या मंदिराला उपयोग झाला. म्हणून मी म्हटलं गावाचं नाव नाही सांग. आत्मा अरे वा, द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य आणि निधिध्यासितव्य. इथे बसले की माझं लक्ष नाही राहत. समोर माझा, इकडे मला खूप पाहावं लागतं ना, समोर थोडं लक्ष राहत. हरकत नाही. आत्मा अरे वा, द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य आणि निधिध्यासितव्य. श्रुती मंत्र आहे. आत्म्याचं काय झालं पाहिजे? अनुभव आला पाहिजे. त्या अनुभवासाठी काय केलं पाहिजे? श्रोतव्य, पहिल्यांदा श्रवण केलं पाहिजे. मंतव्य,
त्याच्यावर मनन केलं पाहिजे. आणि निदिध्यासित विहा त्याचं निदिध्यासन केलं पाहिजे. प्रत्येक जिज्ञासू साधकाने कशात सांगितलंय हे? बृहदारण्यक उपनिषद. आत्मा अरेवा द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य बृहदारण्यक उपनिषदात सांगितले. प्रत्येक जिज्ञासू साधकाने आत्मस्वरूपाचं दर्शन घेतलंच पाहिजे, म्हणजे आत्मस्वरूप जाणलं पाहिजे. व त्यासाठी निदिध्यासितव्य हा अखंडपणे श्रवण मनन आणि निदिध्यासन करणं गरजेचं आहे. उपनिषदांचं श्रवण, उपनिषदांचं मनन आणि निदिध्यासन हे अखंडपणे करणं गरजेचं आहे. सगळ्या उपनिषद ब्रह्मविद्येने युक्त आहेत. म्हणून अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन असे 4 भाग होतात. याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. उपनिषदाचा अधिकारी कसा असावा, संबंध कसा असावा, प्रयोजन काय असावं आणि विषय काय असावा याचे सगळे स्पष्टीकरण ईशावास्योपनिषदात देऊन झालेले आहेत. त्यामुळे उपनिषदांचा अभ्यास हा केला पाहिजे. आता ह्या स्पष्टीकरणाला इथे वेळ देणार नाही किंवा पुढल्या उपनिषदांमध्ये वेळ देणार नाही. उपनिषदच का अभ्यासायचं? उपनिषदच का अभ्यासायचं? आणि म्हणून त्याचं एक सुंदर हे आहे, वाक्य आहे. ते वाक्य फारच छान आहे. की कुठल्याही गोष्टीचं प्रमाण दिल्याशिवाय त्या प्रमाणाला जाणण्याची इच्छा होत नाही. प्रमाणं विना प्रमा न सिद्ध्यती. काय म्हणतात आहे? प्रमाणं विना प्रमा न सिद्ध्यती, साधनं विना साध्यम न सिद्ध्यती. प्रमाणाशिवाय, प्रमेची म्हणजे ज्ञानाशिवाय सिद्धी होण्याची शक्यता नाही. मग आता आम्हाला माहिती केलं पाहिजे की प्रमाण काय आहे. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. प्रयोजन काय हो उपनिषदाच्या अभ्यासाचं? प्रयोजन अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. मंद बुद्धीचा माणूस सुद्धा तुम्हाला फल सांगितल्याशिवाय कार्याला लागत नाही. काय होणार आहे? असं कर. का बरं करू? मंदबुद्धीचा माणूस सुद्धा काय म्हणतो? मी असं का बरं करू? त्याच्यामुळे मंदोपी अनुद्दिश्य प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. जर फळ सांगितलं नाही तर मंद माणूस सुद्धा उपनिषदांच्या किंवा कुठल्याच अभ्यासाला लागणार नाही. म्हणून त्याला प्रयोजन सांगावं लागतं. परमानंद हे प्रयोजन आहे. आणि उपनिषदांचा अभ्यास कशासाठी करायचा? ब्रह्मज्ञान होतं, परमानंदाची प्राप्ती. आता ब्रह्मज्ञान होतो म्हटलं तर नाही तो प्रवृत्त होत, पण परमानंदाची प्राप्ती होते म्हटलं तर त्याला वाटतं हो बा. पण आनंद शब्दाचा अर्थ विषय निरपेक्ष सुख असा होतो. आणि त्यासाठी शास्त्राला शरण जाण्याची गरज आहे. शास्त्र एव शरणम. म्हणून कोणाला विचारलं पाहिजे? त्वम स्वौपनिषदम पुरुषम पुच्छामी. हे समजण्यासाठी उपनिषद हे शास्त्र आहे आणि त्याला विचारलं पाहिजे. आणि नुसतं शास्त्र नाही. काय हवंय? आत्म्याबद्दल ज्ञान करून घ्यायचं आहे. मग आत्म्याबद्दल आम्हाला सांगावं.
काय आहे आत्मा? मग इकडे उपनिषद म्हणतो यतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसासह, तिथे तर वाणी जाऊ शकत नाही. म्हणजे उपनिषद सांगू शकणार आहे का? याचा अर्थ असा की दृश्य इंद्रिय त्या ठिकाणी पोचू शकत नाही. वाणी काय आहे? दृश्य इंद्रिय आहे. शब्द आपल्याला ऐकू येतात की नाही? ऐकू येतात म्हणजे दृश्य आहे. दिसतं म्हणजेच दृश्य आहे असं नव्हे. ऐकू येतात म्हणजे दृश्य आहे. स्पर्शाने कळतं म्हणजे दृश्य आहे. डोळ्यांनी दिसतं याला दृश्य तर आम्ही म्हणतोच. जिभेला कळतं म्हणजे दृश्य आहे. नाकाला अनुभवाला येतं म्हणजे दृश्य आहे. मग आता नामरूप जाती क्रिया संज्ञा गुण धर्म आणि संबंध इतक्या सगळ्यांमध्ये ते दृश्य असल्यामुळे आत्मा ह्याच्या पलीकडे आहे. बुद्धीला मर्यादा आहे. मर्यादित बुद्धीने अमर्याद आत्मा कळण्याची शक्यता नाही. म्हणून विज्ञान कितीही प्रगत झालं तरीही त्याला आत्मा कळणार नाही. वेद अपौरुषेय असल्यामुळे बुद्धीतले दोष वेदांमध्ये नाहीत. वेद पुरुषांनी लिहिलेले नाहीत. एका विशिष्ट ध्यानावस्थेमध्ये समाधीवस्थेमध्ये जे स्फुरलं ते लिहून काढल्या गेलेलं आहे. मनुष्यामध्ये 4 दोष असतात. कोणते 4 दोष? भ्रम, प्रमाद, पुढे विप्रलिप्ता आणि कर्णापाठ. हे 4 दोष असतात. त्यामुळे माणूस काय होतो? दोषयुक्त लेखन करतो. पण उपनिषदात असे नसल्यामुळे भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्सा श्रुती निर्दोष आहेत आणि म्हणून वेद अपौरुषेय आहेत. अणोरणीयम महतो महीयान. कसा आहे आत्मा? आत्मा अतिशय सूक्ष्म आहे आणि सगळ्या सूक्ष्माती सूक्ष्म आहे. सर्व व्यापक सुद्धा आहे. मनोबुद्धीने कळणारा सुद्धा नाही. म्हणून यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसास न तत्र चक्षुर गच्छति न वाग गच्छति न मनाः न विद्मो न विजानीमो. केनोपनिषद. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारका नेमा विद्युतो भाति कुतोयम अग्निः. कठोपनिषद. अशा पद्धतीने असं जर आहे तर मग आत्म्याचं ज्ञान होईल कसं? उपनिषद प्रमाणम. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. उपनिषद याच्या ज्ञानापर्यंत घेऊन जातात. अतींद्रिय असणाऱ्या आत्मस्वरूपाला त्या जवळ नेऊन सोडतात. सर्व साधनांचा त्या ठिकाणी निराश आहे. म्हणून उपनिषद हे प्रमाणभूत शास्त्र असून त्यांनीच ब्रह्मविद्या प्रतिपादित केलेली आहे. साधनांच्या कुठे घेऊन जातात? निराश केल्याशिवाय. म्हणजे कर्मानी आत्मा कळेल का? नाही. उपासनेने आत्मा कळेल का? नाही. उपनिषद मीला जाणण्यासाठी आहे. आपण स्वतःला जाणून घ्यावे तरच मला विश्व कळणार आहे. पण स्वतःला न जाणता बाकी सगळं जाणण्याच्या मागे जर आम्ही लागलो तर हाती काही लागणार नाही. वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो. वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो. वेदातून फक्त मीच जाणण्याजोगा आहे. मग आत्म्याचं खऱ्या अर्थाने ज्ञेय काय आहे? मी आत्मा अरेवा द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य. मग आता आत्मा जाणणं कठीण आहे का हो? तुम्ही सगळे हो म्हणा. पण एक माती ज्याला कळली त्याला सगळे मातीचे भांडे कळणं कठीण आहे का? एक सोनं ज्याला कळलं त्याला सगळे अलंकार जाणणं कठीण आहे का? एक लाकूड ज्याला कळलं त्याला सगळे लाकडाच्या वस्तू कळणं कठीण आहे का? मग एक आत्मा जाणल्यानंतर
तो आत्मा सर्व व्याप्त आहे. आपण आता काय पाहिलं, ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्यान जगत. असं असताना मला मी जाणू शकतो. मग पहिले मीला जाणायचं आहे, पण आम्ही मी व्यतिरिक्तच सगळं ज्ञान घेतो. पण मीच ज्ञान आम्हाला घ्यावंसं वाटत नाही. मीच ज्ञान होऊ शकत नाही, कारण मी माझ्या अत्यंत जवळ आहे. जो जास्त जवळ असतो ना, तो लवकर कळत नाही. आपल्या सगळ्यात जवळ आई असते, त्यामुळे आपल्याला आई लवकर कळत नाही. जेवढे लोक जास्त जवळ असतात ते आपल्याला कळत नाही. दूरच्या माणसाबद्दल विचारा, हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. जोडीदार कसा आहे ते विचारू नका, अजून मला समजलेलं नाही. आणि म्हणून आरशाने जर आपल्याला पाहायचं असेल तर आरशात बघावं लागतं. मी सगळ्यात जवळचा आहे की नाही माझ्या, मग मला मी कळेल का हो? म्हणून मी कुठून पाहायचा? उपनिषदातून पाहायचा. आरशातून स्वतःला पाहतो तसं. मग आता खरं मी कोण आहे? खरं मी कोण आहे हे ओळखण्यासाठी आचार्यवान पुरुषो वेदहा. वेद कसे आहेत? आचार्यवान आहेत, म्हणजे गुरूंकडे जाऊन उपनिषदांचा श्रवण करावं. श्री गुरु मुखातून उपनिषदांचं श्रवण करावं, तर उपनिषद कळण्याची शक्यता असते. स्वतःच्या बुद्धीतून उपनिषद समजून घेण्याचा प्रयत्न करू नये. आली की नाही? अट कशी आहे? जबरदस्त अट आहे. पुन्हा सांगून ठेवलाय, पंडिते नापी स्वातंत्र्येन ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. महान विद्वानांनी सुद्धा स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने ब्रह्मान्वेषण करू नये, त्याला ब्रह्म गवसणार नाही. अति विद्वानांना म्हणून काही अतिविद्वान मंडळींनी गीता कर्मपर आहे असं लिहून ठेवलंय, तुरुंगात बसून. काय लिहून ठेवलंय? म्हणून पंडितेनापी स्वातंत्र्येनं ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. न अपि दोनदा वापरलाय. पंडितांना स्वातंत्र्य नाही आणि स्वतःच्या बुद्धीने ब्रह्मान्वेषण करण्याचं स्वातंत्र्य निश्चितच नाही. त्यांनी त्या भानगडीत पडू नये. पंडितेनापि स्वातंत्र्येनं ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. काकांचं वाक्य खूप सुंदर आहे. स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करण्याच्या भानगडीत पडू नये. असा परमार्थ तडीला जाण्याची शक्यता नाही, नाही आणि नाही. बुद्धीच्या गाढवावर. जरा वाक्य काय आहे? काका फार सौम्य बोलतात, तरी सुद्धा हे वाक्य कसं आहे आम्हाला फार जोमणार आहे. आणि म्हणून समजून घेतलं पाहिजे. लहर ढूंढे लहर को, लहर ढूंढे लहर को, कपड़ा ढूंढे सूत, जीव ढूंढे ब्रह्म को, रहे ऊत के ऊत. एक पाण्याचा तरंग दुसऱ्या तरंगाला शोधू शकतो का? कारण तो तरंग जेवढा समोर समोर जात असतो तेवढाच हा समोर समोर जातो, तेवढं अंतर यांच्यात नेहमीच राहत. म्हणून एक लहर दुसऱ्या लहरीला धरू शकत नाही. शेवटी पहिली लहर विरून जाते, मग दुसरी लहर जाऊन पोचते, तिला लहर सापडत नाही. किंवा या दृष्टांताला पुन्हा म्हणूया आपण की तरंग पाण्याला शोधू शकत नाही, कारण तरंग म्हणून निघालाय, त्याला पाणी कसं सापडेल? तरंग म्हणून विलय पावला की तो पाणीच असतो. कपडा ढूंढे सूत. कपडा काय करतोय? सूताला शोधतोय. मग तो या कपड्यात शोधतो, त्या कपड्यात शोधतो, त्या कपड्यात शोधतो,
कपड्याचे विविध आकार आणि विविध प्रकार, सूत काही सापडत नाही. का नाही सापडत? कारण कपडा म्हणून शोधायला गेला. मीच सूत आहे हे जर त्याच्या लक्षात आलं असतं तर त्याला बाहेर शोधावंच नसतं. आता लहरीचं उदाहरण दिलं, कपड्याचं उदाहरण दिलं, तिसरं उदाहरण आहे जीव ढूंढे ब्रह्म को रहे उत केऊ. तसं ब्रह्माला शोधण्यासाठी जीव जेव्हा बाहेर जातो आणि सगळे प्रयत्न करतो तेव्हा त्याला कितीही प्रयत्न केले तरीही ब्रह्म सापडत नाही, नाही आणि नाही. का नाही सापडत? तो स्वतः ब्रह्म आहे आणि शोधून कुठे राहिला? बाहेर. मग आता काय झालं? थकून गेला होतो तो जीव, थकून गेला. थकलो की नाही हो आपण संसार करताना? लवकर हो म्हणणार. आम्हाला एवढं रमलेलो आहे आम्ही या संसारात, खूप आवडतो, खूप आवडतो. काल चिंतन करताना काही सुंदर शब्द सुचले आणि हे शब्द मी थोडे काल बोललो त्यावेळेला सांगितले होते सुद्धा. ते आहे ब्रह्मस्वरूप जाणण्यासाठी दुर्दम्य इच्छा लागते. काय शब्द वापरला? दुर्दम्य. हा दुर्दम्य शब्द आम्ही इतका गुळमुळीत करून टाकला की आम्ही सहजच बोलतो दुर्दम्य इच्छा लागते. अहो, दुर्दम्य म्हणजे दम लागला तरीही तो आपली इच्छा सोडत नाही, पाठपुरावा सोडत नाही, याला दुर्दम्य असं म्हणतात. आपण मराठीत म्हणतो ध्येय प्राप्तीपर्यंत त्यांनी अथक प्रयत्न केले. अथक प्रयत्न केले म्हणजे थकवा आला नाही असं नाही, थकवा येऊन सुद्धा त्यांनी प्रयत्न सोडले नाही असा त्याचा अर्थ. दुर्दम्य शब्दाचा अर्थ धाप लागल्यानंतर सुद्धा अजून बरच दूर आहे समजूनही त्यांनी धीर सोडला नाही, प्रयत्न करत राहिला. अथक प्रयत्न म्हणजे आता आमचं वय झालं, मग आता आम्हाला कुठे आत्मज्ञान होणार आहे? मग आता राहू द्या, पुढच्या जन्मी पाहू. अरे करा आता, पुढच्या जन्मी पाहूची भाषा करू नका. एकदा अपयश आलं तर ती यशाची पूर्व पायरी असते. चंद्रयान उदाहरण काय आहे? आलेलं अपयश ही यशाची पूर्व पायरी आहे. अगदी थोड्याशा काही मिनिटांनी काय झालं मागच्या वेळेला, पण यावेळेला काय कंट्रोल होता हो. 3 पद्धतीने त्यांनी कंट्रोल ठेवला. उतरल्यानंतर, लँडिंग झाल्यानंतर कशा पद्धतीने पडलं समजा तरी त्याला सहज कसं करायचं याची व्यवस्था केली. 3 पद्धतीने त्यांनी कंट्रोल ठेवून दिले होते यावेळी. आणि म्हणून दुर्दम्य, जमूनही न थांबणारे. आता असाध्य ते साध्य करिता सायास, यास शब्दाचा अर्थ प्रयत्न असावा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आता अभ्यासाने ती गोष्ट सायास होते म्हणजे सहज होते. आता अभ्यास म्हणजे काय हो? तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती हो, अभ्यास म्हणजे पुस्तक वाचणे. अभ्यास म्हणजे पाठ करणे. अभ्यास म्हणजे सतत आज उपासना, उद्या उपासना, परवा उपासना. अजिबात नाही, यातलं काहीही नाही. मग अभ्यास म्हणजे काय हो? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्याचं चिंतन करायचं, त्याच कथन करायचं. कोणी भेटला तर काय करायचं तेच सांगायचं. अन्योन्यम तत्प्रबोधनम, त्याच्यावर प्रबोधन म्हणजे चिंतन करून आपले बोध झालेला मांडायचा. जे जे आपण अशी ठावे ते इतर अशी सांगावे. एतदेकम परत्मम च ब्रह्माभ्यासम विदुरुम बुधा. विद्वानांचा मार्ग आहे हा. आम्ही कोणत्या मार्गाने जायला पाहिजे?
अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. काय म्हणतोय भगवंत अर्जुनाला? अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, या कारणे माझे ठाई अभ्यासे मिळे. मग मी काय केलं पाहिजे? म्हणून आत्मा हा कुतूहलाचा विषय न राहता अनुभवाचा विषय व्हावा. कुतूहल किती दिवस ठेवायचं? अनुभवाचा विषय झाला पाहिजे ना, पहिले अभ्यासाचा विषय होईल. आत्मा द्रष्टव्य, मग श्रोतव्य, मंतव्य आणि निधिध्यासितव्य करून घ्यावं लागेल की नाही? पण असाध्य गोष्टीला साध्य करून घ्यायचं असेल तर गाव गप्पा सोडाव्या. आता आलं सगळं. आमचा प्रॉब्लेम कुठे आहे? आम्हाला गाव गप्पा सोडवत काय करतील नार्वेकर? त्यांना क्वालिफाय करतील की डिस्क्वालिफाय करतील? काही करो, तू बघ तुला करणार आहेस का काही? तू आमदार आहेस का? मग आता क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय याच्यातच काय चालले? 5 वर्ष चालले. राज्य कुठे राहिलं? जागेवरच राहिलं. म्हणून बडबडी बंद झाल्या. काय लिहितात, काय बोलत राहतात. आपण कशावर बोलायला आलो याच भान विसरतात. इतकं बोलतात. मला काही साधक भेटतात जे बोलायला लागतात अहो गुरु, आणि मग त्याच्यानंतर गुरुगुरु त्यांचीच चालते. गुरु शब्द वापरतात आणि गुरुगुरु कोणाची चालते? त्यांचीच चालते. आणि मग कशावर बोलायला आलो? हे ऐका ऐका हो, ऐकून राहिले का हो? अरे बाबा हो ना. आपण नुसता सतत प्रतिसादच देत राहायचा. हा ते ऐकताय का तुम्ही? हा हा. अरे बाबा ऐकूनच राहिलो. कानाला मोबाईल लावलाय, बोल तर कधी आता पूर्ण. नाही नाही, मला वाटलं की तुम्ही ऐकतच नाही. म्हणजे बोलत असताना सुद्धा मन तिसरीकडे की हे ऐकत नसतील. बोलण्यात मन नाही, ऐकत असतील की नसतील या विचारात पुन्हा मन. इतक्या ठिकाणी विखुरलेली जी बुद्धी आहे ती उपनिषद कसं ग्रहण करणार आहे? सहली, इकडनं तिकडे जा, तिकडून इकडे जा, या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा, असं करा, तसं करा, तसं करा. बस पटापट नंबर लावायचे. आणि समर्थांनी सांगितलंय बहुहिंडता. होईल का हो सौख्य? आणि आम्ही रस्ता कोणता निवडला? हिंडण्याचा. बडबडी. हरी बोला ना तरी अबोला. एक तर तुम्ही बोलू नका, आणि नाही तर हरीशिवाय दुसरं काही बोलू नका. व्यर्थ गलबला करू नका. आता आम्ही नाही केला तर आम्ही करायला लावतो. टीव्ही ऑन केला की काय सुरू होऊन जातं? सिरियल्स. काय वेळ आहे? लगेच त्या सिरियल्स, नंतर बातम्या. नाही तर तुम्ही म्हणाल हे सगळं एकाच बाजूला बोलताय. नाही नाही, बातम्या 10च्या, 11च्या, 12च्या, 12:30च्या. वर्तमानपत्र, युट्यूब. नवीन काळानुसार सांगायला पाहिजे ना काही. युट्यूब, फेसबुक, ट्विटर, आणि सगळ्यांना माहिती असलेलं व्हॉट्सअप. दिवसभर लिहित राहतो. लिहायची अक्कल नसली तर इकडून तिकडे फॉरवर्ड करत राहतो. चालल्या फॉरवर्डेड मेसेज त्याच्यावर लिहून येते फॉरवर्डेड मेनी टाइम्स. तरी याचा आपला उद्योग चालूच राहतो. फॉरवर्डेड मेनी टाइम्स लिहिलं असते म्हणजे चौथा झालाय तो फॉरवर्ड करून करून, तरी तो मेसेज पुन्हा फॉरवर्ड कर. काही काही मेसेजेस पुन्हा 2-2 वर्षांनी तसेच्या तसेच येत राहतात. आणि हे बुद्धिमंत त्यांना पण फॉरवर्ड करत असतात. इंस्टाग्राम. मला वाटतं एवढं पुरे झालं सांगून.
फेसबुक, ट्विटर. मूलगामी प्रश्न आम्ही कधी विचारू? मूलगामी प्रश्नांनी आत्मजिज्ञासा जागृत झाली, ब्रह्मजिज्ञासा जागृत झाली तर मूलगामी प्रश्न पडतात, नाहीतर मूलगामी प्रश्न पडत नाही. साधं बोललं तरी त्याचं मूलगामी उत्तर देतो. सांगा बरं, एखादा आठवतो का? मला माहिती आहे उत्तर येणार नाही. कस्त्वम शिशो कस्य कुतोसी गंतः. हे बालका कोण आहेस? कुठून आलास? कुठे चाललास? आता असे प्रश्न शंकराचार्यांनी त्या बालकाला विचारले. आता शंकराचार्याला 2-4 घंटे उत्तर द्यायला काही हरकत होती का त्या बालकाला? तो बालक काय म्हणतो? आणि वरून आचार्य म्हणतात, किम नाव ते त्वम कुत आगतोसी. तुझं नाव काय? कुठून आला आहेस? एतन मयोक्तम वद चार्वकत्व. हे लहानशा मुला, मला सांग रे, मत प्रीतये प्रीती विवर्धनोस्मी. तू जर बोलला तर माझं तुझ्यावरचं प्रेम अधिक वृद्धिंगत होईल. सांग. तो मुलगा जन्मापासून बोललाच नाही. 8 वर्षाचा होईपर्यंत नाही की 12 वर्षाचा होईपर्यंत बोललाच नाही. 8 वर्षाचा होईपर्यंत तो बोललाच नाही, एक शब्द बोलला नाही. आणि हा मुका आहे सगळे त्याला मुका म्हणत होते. पाळण्यातून पडला तरी रडत नव्हता. काय हरी बोला ना, तरी पाळण्यातून पडला तरी रडत नव्हता. त्याच्या अंगाला मुंग्या लागल्या पण तो रडत नव्हता. काय देहबुद्धीचा क्षय झालाय बघा. भळभळ रक्त वाहत होतं पण रडत नव्हता. आईला वाटलं की हा मुका आहे. 8 वर्षापर्यंत यांच्याकडे जा, त्या साधूकडे जा, तो काही बोलेना. शंकराचार्यांकडे आले, नाव ऐकलं होतं खूप. म्हणे हा बोलत नाही, हा मुका आहे, काय करू आम्ही? त्याच्याकडे पाहिल्याबरोबर आचार्यांच्या लक्षात आलं, अरे ही तर विभूती फार मोठी आहे. आणि लोक तर यांना काय समजून राहिले? वेडा समजून राहिले, मुका समजून राहिले, अक्कल नसलेला समजून राहिले. आणि मग आचार्यांना राहवलं नाही. म्हणून आचार्य म्हणतात, कस्त्वम शिशो कस्य कुतोसी गंतः. किम नाम ते तव कुत आगतोसी. एतन मयोक्तम वध चार्वकत्वम. तरीही तो बोलला नाही. मत प्रीतये प्रीती विवर्धनोसी. आचार्य म्हणतात, तू बोललास तर माझं प्रेम वृद्धिंगत होईल तुझ्याबद्दल. आता आचार्यांच्या प्रेमासाठी हा बोलला बा. काय बोलला? तू कोण आहे याची ओळख करून देऊन राहिला. मी कोण आहे सांगून राहिला. आपण काय सांगितलं असतं? मनातच ठेवा. आपण काय सांगितलं असतं आपला परिचय? मी अमुक, मी तमुक, मी शिवर ताव मारून मारून सांगितला. पण ते सगळं विसरून त्यांनी काय सांगितलं बघा. छोट्याशा 8 वर्षाचा पोरगा सांगतोय, नाहम मनुष्यो न च देव न यक्षः न ब्राह्मणः क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही न वनस्तो. आचार्य काय होते? संन्यासी होते. त्यांना उद्देशून सांगतोय, भिक्षुर्न चाहम. मी संन्यासी सुद्धा नाही. आणि मग कोण आहेस? आतापर्यंत काय काय नाही सांगितलं तू. ना मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम. कोण आहेस सांगता? निजबोध रूप. हा अखंड बोधरूप असलेला आत्मा मी आहे. काय बोलतोय? मुका, निर्बुद्ध, अज्ञानी, काय काय जगाने त्याला म्हटलंय, तो म्हणतोय निजबोध रूप. हा आता आचार्यांचं मन भरून आलं. त्याला पाहून आचार्यांचं मन भरून आलं. आचार्यांनी त्याला अनुग्रहित केलाय आणि तो हस्तामलक झाला. कोण झाला? हस्तामलक. आचार्यांचं पीठ सांभाळलंय हस्तामलकाने. लक्षात. भिक्षुर्न चाहम निजबोध रूप. हा
आणि म्हणून आचार्यांकडून उपनिषद शिकलं पाहिजे. आचार्यात हवे विद्या विदिता साधिष्ठा प्राप्त छांदोग्य उपनिषद. आचार्यवान पुरुषो वेद छांदोग्य उपनिषद. म्हणून गुरूंकडे जावं लागतं. तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. गुरु कसे असले पाहिजे? श्रोत्रिय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. आणि तद्विज्ञानार्थम, तद शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. ब्रह्म स्वरूपाच्या ज्ञानाकरता गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी, श्री गुरूंकडे जायचंय. एका हातात समिधा घ्यायच्या, कोरड्या. कोरड्या म्हणजे मनामध्ये संशय नाही, मनामध्ये कल्लोळ नाही, गुरूंविषयी आशंका नाही, मनात जरा सुद्धा किंतु परंतु शिल्लक नाही. याला कोरड्या समिधा म्हणतात. ओल्या समिधा जर यज्ञात टाकल्या तर धूर होतो. कोरड्या समिधांचा धूर होत नाही. खणखण वाळलेल्या समिधा. म्हणून समित पाणी आणि दुसऱ्या हातात पाणी, संकल्प करण्यासाठी आणि त्या समिधांना विशिष्ट मर्यादेमध्ये ज्वलन करण्यासाठी त्याच्या भोवती पाणी फिरवत. मर्यादात वावरायचं आपल्या धर्माने कायम शिकवलेलं आहे. आणि म्हणून तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. आता आचार्य म्हणतात, विचार, तुम्हाला प्रणिपात केलाय ना? कसा नमस्कार केलाय? दंडवत प्रणिपात आहे, लक्षात ठेवा. साष्टांग नमस्कार घातलाय. दंड कसा नमस्कार घालतो? कोणत्या दिशेला पडेल याचा विचार नाही करत आणि गुरूंना शरण जातो. साष्टांग, हा 8 अंग जमिनीला टेकलेले आहेत. मस्तक ते पाद, अष्टांग जमिनीला लागले आहेत. आणि असा साष्टांग नमस्कार, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भात तत्पत प्रसादात मवाप्नोती शाश्वतम फलम उत्तमम. कसं फळ मिळणार आहे तुझ्या प्रसादाने? प्रसादे सर्व दुःखानाम आणि रस्योपजायते. काही नुसता प्रसाद खायचा मंत्र नाही आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता, नुसतं जेवणाच्या आधी म्हणण्याचा मंत्र नाहीये. प्रसादे सर्व दुःखानाम, हा काही हातावर प्रसाद भेटल्यानंतर म्हणण्याचा मंत्र नाही आहे. याच्यात खोल अर्थ आहेत आणि ते खोल अर्थ आम्ही शोधून काढून केव्हा विचारतील मूलगामी प्रश्न आमच्या मनामध्ये स्फुरायला लागले तर. मूलगामी प्रश्न म्हणजे मी कोण आहे, जोवर कोण निवडून येईल, कोणाला क्वालिफाय करतील, कोण डिस्क्वालिफाय होईल, याच्यामध्ये आम्ही मस्त गप्पा करत राहू तोपर्यंत आम्ही तसेच आहोत म्हणून समजावं. अभ्यासाचं लिहून कळवा म्हटलं व्हॉट्सअपवर तर हात दुखतात. बाकी मोठं लिहून कळवायला हात नाही दुखत, डोळे नाही दुखत, त्रास नाही होत. पण अभ्यासाचं लिहा म्हटलं की माझ्याच्यानी होत नाही, मी आजारी आहे. तुम्हाला कल्पना नाही का? काही लोकांना आजारांचं काय करावं लागतं? भांडवल करायची इच्छा. आजार असतात त्याचं भांडवल करायची गरज आहे का? आजारी मी आहे की शरीर आहे? कोण आजारी आहे? माझ्या शरीराशी काही संबंध नाही. जसं लिहिता आलं तसं लिहावं, पण आम्ही करणार नाही. स्थूलाचं ज्ञान होणं सोपं असतं, सूक्ष्माचं ज्ञान होणं भयंकर कठीण असतं. आणि जास्तीत जास्त काळजीपूर्वक बारकाईने न चुकता दक्ष राहून तर्कबुद्धी, अनुमान आणि अनुभव याच्या साह्याने एक दिवस सफलता आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्मवस्तू ब्रह्मरूप सूक्ष्माती सूक्ष्म वस्तू बुद्धीनी कळत नाही, तर्काने कळत नाही. नैशाम तर्केण मतिरापणे या. त्याप्रमाणे
न तत्र चक्षुर्गच्छति न वाग गच्छति नो मनः न विद्मो न विजानीम. अशा पद्धतीने आपण श्री गुरूंना शरण जाऊन उपनिषद विद्या शिकली पाहिजे. आचार्यात दैव विद्यां विदिताम साधिष्ठम प्राप्त. आचार्यांकडून अनन्य भावाने शरण गेल्यानंतर ही विद्या प्राप्त होते. गुरूंकडून शिकून घेतली तरच समजते. म्हणून का बरं आचार्यांना विचारायचं? वाक्य आहे आचार्य बुद्धी संवादनार्थम. आचार्यांची बुद्धी संवादाकरता असते. म्हणून आचार्यांशी शरण जाऊन संवाद करावा. अरे रावीनी प्रश्न विचारू नये. तुमचं आमच्याकडे लक्षच नाही, मग सांगा आम्हाला. असं प्रश्न विचारण्याची पद्धत नसते. प्रश्न शरण जाऊन विचारायचा. बापरे, त्या शिष्यांची तर खूप नावं घेत, आमचं नाही नाव घेत. एक दिवस आम्ही पण खूप मोठं होऊन दाखवू. कोणाला दाखवून राहिले तुम्ही? जे स्वतः ब्रह्मरूप आहेत श्री गुरु, त्यांना दाखवून राहिले. आईने तयार केलेला मऊ घास जसा बाळाला पसतो, तसा श्री गुरूंनी दिलेला विद्यारूप घास बाळाला पसतो. यथा उचितो निज भाग. त्याचा जो स्तर असेल त्या स्तरावर जाऊन श्री गुरु शिकवतात. म्हणून या अभ्यासाला दुर्विज्ञेय म्हणजे कठीण समजू नका. ते मी आहे असं अभेदत्वानी जाणणं याला अभ्यास असं म्हणतात. असा अभ्यास श्री गुरूंच्या कृपेने आपला होईल आणि ह्यात आपल्या सगळ्यांना सफलता प्राप्त होईल. विनम्रतेने समितपाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ श्री गुरूंना शरण जाऊन श्री गुरूंपाशी काय करायचं आहे आम्हाला विचारायचं आहे. आचार्य बुद्धी संवादनार्थम. गुरूंशी बोलायची भीती वाटते. भीती का वाटते? तुम्ही चुकीचं वागता म्हणून भीती वाटते. आत्मतत्वाबद्दल जर बोलले विचारलं तर भीती वाटायचं काहीच कारण नाही. पण आत्मतत्वाचं नाव घेतात प्रपंचच बोलायला. आचार्य बुद्धी संवादनार्थम. श्री गुरूंना नेहमी प्रश्न विचारा, पण ते प्रश्न आत्मस्वरूपा संबंधीचे असले पाहिजे, साधने संबंधीचे असले पाहिजे. या गोष्टीचं बंधन पाळलं पाहिजे. अशा पद्धतीने केनोपनिषदाची पूर्वपीठिका आज मी मांडली. आचार्यांनी वेदांची केनोपनिषदाबद्दलची पूर्वपीठिका कोणी मुळे शास्त्रींनी मांडली होती. वेदांची केनोपनिषदाबद्दलची पूर्वपीठिका त्यांनी मांडली होती. मी केनोपनिषदाचीच पूर्वपीठिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि उपनिषदांना प्रारंभ करू. सर्व उपनिषदात केनोपनिषदांना का बरं महत्व आहे याचा आपण आता उद्यापासून उल्लेख करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी.